हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करत आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण मिक्स क्वेश्चन्स बघत आहे. तर बघा, इथे आपल्याला जे क्वेश्चन्स आहेत ते LDC UDC डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी आहे. ठीक आहे, एक्झाम आता लवकरच आहे 2 दिवसामध्ये. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण फुल मॉक पेपरसुद्धा इथे सॉल्व करणार आहे, जो एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळून जाईल. ठीक आहे, आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा, की मी तुमच्यासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बनवू शकणार. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे. स्पॉट रेट ऑफ USD इज 65 रुपीज अँड 4 मंथ फॉरवर्ड रेट इज 65.90. व्हॉट इज द ॲन्युअलाइज प्रीमियम. बघा, $चा स्पॉट दर 65 अजून 4 महिन्यांसाठी फॉरवर्ड दर 60.590 आहे. तर वार्षिक प्रीमियम किती आहे? तर बघा, स्पॉट रेट दिलेला आहे आपल्याला, 4 मंथ फॉरवर्ड रेट दिलेला आहे. तर फॉरवर्ड प्रीमियम किती आहे? 0.90. फॉरवर्ड पिरियड आहे आपल्याजवळ 4 मंथ. तर ॲन्युअलाइज प्रीमियम पर्सेंटेज जर काढायचं आहे तर फॉरवर्ड मायनस स्पॉट डिवाइड बाय स्पॉट इंटू 12 डिवाइड बाय नंबर ऑफ मंथ इंटू 100. तर बघा, ॲन्युअलाइज प्रीमियम काढायचं आहे तर 0.90 फॉरवर्ड प्रीमियम डिवाइड बाय 65. ठीक आहे, स्पॉट रेट इंटू 12 डिवाइड बाय नंबर ऑफ मंथ 4 इंटू 100. जर याला कॅल्क्युलेट केलं तर नियर अबाउट 4.2 अप्रॉक्सिमेट याचं काही करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड. अ स्टॉक सेल फॉर 350. A put option sell it at 380 rupees and premium of 20. What is the time value of the options? बघा, एका समभागाची किंमत 350 आहे. 380ला विकण्याचा पुट ऑप्शन 20 प्रीमियमने विकला जातो, तर त्याची टाइम व्हॅल्यू किंमत किती आहे? तर बघा, करंट स्टॉक प्राइस 350, पुट ऑप्शन स्ट्राईक प्राइस 380, प्रीमियम आहे 250. तर टाइम व्हॅल्यू जर प्रीमियम मायनस इंट्रेन्सिक व्हॅल्यू, बरोबर आहे. आता इंट्रेन्सिक ऑफ पुट व्हॅल्यू जर काढायची असेल तर स्ट्राईक प्राइस मायनस मार्केट प्राइस म्हणजे किती आली? 30 रुपीज. तर टाइम व्हॅल्यू जी आहे पुट ऑप्शनची प्रीमियम 20, तर 20 मायनस 30 केलं तर -10 जी आहे ती त्याची टाइम व्हॅल्यू आहे. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड बघा. यू आर गिवन म्हणजे रिस्क फ्री रिटर्न दिला आहे 7%, मार्केट रिटर्न 12%, बिटा दिला आहे 1.7. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल ॲज पर CAPM? ठीक आहे, ॲप्रोच तुम्हाला खालील माहिती दिलेली आहे. बघा, जोखममुक्त परतावा 7%, बाजार पोर्टफोलिओवर परतावा 12%, कंपनीचा बिटा 1.7. तर CAPM नुसार इक्विटी भांडवलाचा खर्च किती आहे? तर बघा, रिस्क फ्री रेट 7%, मार्केट रिटर्न 12%, बीटा 1.7. The cost of equity means रिस्क फ्री रेट प्लस बीटा इंटू मार्केट रिटर्न मायनस रिस्क फ्री रेट. तर याला कॅल्क्युलेट जर आपण केलं व्हॅल्यू पुट करून तर इथे आन्सर येईल 15.5%. नेक्स्ट फोर्थ. A mutual fund want to hedge its portfolio of rupees 10 crore using Nifty index future. ठीक है, कॉन्ट्रैक्ट साइज 100 इंटू इंडेक्स. ठीक है, निफ्टी 6840, पोर्टफोलिओ बिटा 0.8. व्हॉट नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट शुड बी ट्रेडेड? बघा, एका म्युच्युअल फंडला 10 कोटी शेअर्स पोर्टफोलिओ निफ्टी इंडेक्स फ्युचर्सद्वारे हेज करण्यात आला आहे. एका कॉन्ट्रॅक्टचा आकार 100 इंटू निर्देशांक म्हणजे जेवढा निफ्टी निर्देशांक आहे 6840, पोर्टफोलिओ बिटा 0.8. तर किती कॉन्ट्रॅक्टमध्ये व्यवहार करावा लागेल? बघा, पोर्टफोलिओ किती आहे? 10 करोड, बिटा 0.8, निफ्टी इंडेक्स 680 आणि कॉन्ट्रॅक्ट साईज 100 इंटू 6 म्हणजे 6,84,000. तर नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? पोर्टफोलिओ व्हॅल्यू इंटू बिटा डिवाइड बाय फ्युचर कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू, बरोबर आहे. तर इथे बघा, आपल्याला सोल्युशन काय दिलेलं आहे? नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स 10 करोड इंटू 0.8 डिवाइड बाय 6,84,000. तर याला जर कॅल्क्युलेट केलं तर 11,7 म्हणजे 107 जे आहेत 17 कॉन्ट्रॅक्ट्स इथे करावे लागतील. ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ. अ कॉल ऑप्शन ॲट अ स्ट्राईक ॲज 200 इज ट्रेडिंग ॲट 24 रुपीज प्रीमियम. ॲट व्हॉट शेअर प्राईस विल द बायर इवन ब्रेक इवन? बघा, 200 रुपये स्ट्राईक प्राईजवर कॉल ऑप्शन 24 प्रीमियमने विकले जात आहे. तर विकत घेणाऱ्या व्यक्तीला तोडगा मीन्स ब्रेक इवन कधी येईल? तर बघा, स्ट्राईक प्राईस 200, प्रीमियम 24. तर ब्रेक इवन काढायचं असेल तर स्ट्राईक प्राईस प्लस प्रीमियम मीन्स 200 प्लस 20 मीन्स 224. याचं काय येईल? करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे, नेक्स्ट 6. म्युच्युअल फंड हॅज NAV 20 रुपीज ॲट स्टार्ट. ड्युरिंग द मंथ इट डिस्ट्रीब्युशन इज 0.06 इन्कम and 0.04 capital gain.
एंडिंग विथ NAV 20.25. व्हॉट इज द मंथली रिटर्न? बघा, एका म्युच्युअल फंडाच्या सुरुवातीचा नेट असेट व्हॅल्यू 20 रुपीज होते. महिन्यात त्याने 0.06 उत्पन्न आणि 0.4 भांडवली नफा वाटप केला. महिन्याच्या शेवटी NAV 20.25 झाला तर मासिक परतावा किती आहे हे आपल्याला काढायचा. तर बघा, गिवन दिलेलं आहे आपल्याला इनिशियल NAV, इन्कम डिस्ट्रीब्युटेड, कॅपिटल गेन डिस्ट्रीब्युटेड अँड एंडिंग NAV. तर इथे बघा मंथली फॉर्म्युला, मंथली रिटर्न एंडिंग NAV मायनस इनिशियल NAV प्लस डिस्ट्रीब्युशन डिवाइड बाय इनिशियल NAV इंटू 100. तर बघा, डिस्ट्रीब्युशन जर काढायचं असेल तर इन्कम प्लस कॅपिटल गेन मीन्स 0.06 प्लस 0.04 म्हणजे 0.10. तर जर मंथली रिटर्न काढायचं असेल तर फॉर्म्युला आपण इयर एंडिंग NAV मायनस इनिशियल NAV प्लस डिस्ट्रीब्युशन डिवाइड बाय इनिशियल इंटू 100. तर आता जी व्हॅल्यू आहे त्याला आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट केली तर मंथली रिटर्न जे आहे ते किती येईल? 1.75%. ठीक आहे. नेक्स्ट 7. द स्पॉट प्राइस ऑफ X लिमिटेड सिक्युरिटी इज ₹160. Number of dividend carrying cost risk free interest is 9% per annum. What is the 1 month forward price? बघा, X लिमिटेडच्या सिक्युरिटीजचा स्पॉट दर 160 रुपये आहे. कोणतेही डिव्हिडंड किंवा कॅरिंग कॉस्ट नाही. ठीक आहे. जोखम मुक्त व्याजदर 9% प्रतिवर्ष आहे. तर एक महिन्यासाठी थिएटरकली फॉरवर्ड प्राइस किती असेल? ठीक आहे. तर बघा, स्पॉट प्राइस 160, डिव्हिडंड 0, कॅरिंग कॉस्ट 0, रिस्क फ्री इंटरेस्ट 9% म्हणजे 0.09 आणि टाइम दिलेला आहे 1 मंथ मीन्स 1/12. सिम्पलचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तर आपल्याजवळ जी पण काही स्पॉट प्राइस आहे इंटू 1 प्लस R मीन्स आपला रिस्क फ्री इंटरेस्ट आणि T मीन्स टाईम. तर त्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर बघा इथे किती येईल? 161.20 जी आहे ती आपली काय फॉरवर्ड प्राइस आहे. नेक्स्ट 8. द बीटा ऑफ एरिस्टो लिमिटेड स्टॉक इज 1.6. Risk free rate is 12%, market return is 15%, expected dividend is 2.50, growth rate is 8%. What price can the stock to holding at the CAPM? बघा, एरिस्टो लिमिटेडचा बीटा 1.6 आहे. जोखम मुक्त दर 12%, बाजार परतावा 15%, अपेक्षित लाभांश 2.50 पैसे रुपये आहे. ठीक आहे. आणि वाढ दर 8% आहे. तर CAPM नुसार शेअर्सची किंमत किती असू शकते? तर बघा, इतक्या व्हॅल्यूज आपल्याला गिवन आहे. फॉर्म्युला दिलेला आहे कॉस्ट ऑफ इक्विटीचा. ठीक आहे. RF मीन्स रिस्क फ्री रेट प्लस बीटा इंटू RM प्लस मायनस RF. तर प्राइस जर काढायचं असेल तर D1 डिवाइड बाय K डिवाइड बाय G मीन्स K मीन्स कॉस्ट ऑफ इक्विटी डिवाइड बाय G मीन्स होते कॉस्ट ग्रोथ रेट. ठीक आहे. तर याला जर फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर बघा इथे किती आन्सर आहे? 28.41 ही काय याचा करेक्ट आन्सर. नेक्स्ट 9. करंट असेट 3 लाख, करंट लायबिलिटी 2 लाख, करंट रेशियो 1.5:1. हाऊ मच करंट लायबिलिटी शुड बी पेड टू अचीव 2:1 रेशियो? बघा, चालू मालमत्ता 3 लाख आणि चालू देणी 2 लाख आहे. चालू गुणोत्तर 1.5:1 आहे. तर ते 2:1 करण्यासाठी किती चालू देणी भरावी लागते? तर बघा, करंट असेट 3 लाख, करंट लायबिलिटी 2 लाख, करंट रेशियो 1.5:1. तर करंट रेशियो जर काढायचं असेल तर करंट असेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी. अचीव CR जे आहे तो 2.1. जर अमाऊंट आपण X पे केली तर बघा 3 लाख डिवाइड बाय 2 लाख मायनस X इक्वल्स टू 2. जर याला कॅल्क्युलेट केलं तर इथे आन्सर येईल 50,000. तर करेक्ट आन्सर किती आहे? 50,000. नेक्स्ट 10th बघा काय म्हटलं आहे? डिव्हिडंड पेयर लिमिटेड पे 27 dividend per share on average face value ₹100. Market price is 1 year is 150. Expected price in 2 years is 160. What will be the dividend in 2 years at the same cost of equity? बघा काय म्हटलं आहे? डिव्हिडंड प्लेयर लिमिटेडने सरासरी 27 लाभांश दिला आहे. 100चे फेस व्हॅल्यू 1 वर्षामध्ये बाजारभाव 150 होता आणि 2 वर्षामध्ये तो 160 अपेक्षित आहे. समान इक्विटी खर्च मानल्यास वर्ष 2 मध्ये लाभांश किती असेल? तर डिव्हिडंड बघा 1 इयर दिला आहे 27, मार्केट प्राइस दिलेला आहे फर्स्ट 150, एक्सपेक्टेड प्राइस दिलेला आहे 160, फेस व्हॅल्यू दिलेला आहे 100. कॉस्ट ऑफ इक्विटी मीन्स डिव्हिडंड पर इयर डिवाइड बाय मार्केट प्राइस पर इयर. आणि ग्रोथ रेट जर काढायचं असेल तर एक्सपेक्टेड प्राइस डिवाइड मायनस मार्केट प्राइस डिवाइड बाय मार्केट प्राइस. आणि डिव्हिडंड जर पर इयर 2 इयर काढायचं आहे तर D2 मीन्स इनडायरेक्ट. ठीक आहे. D2 जर काढायचं असेल तर आपल्याला KE मीन्स इनडायरेक्टली काय? KE म्हणजे कॉस्ट ऑफ इक्विटी मायनस
जी मीन्स आपला ग्रोथ रेट इंटू P2 मीन्स एक्सपेक्टेड प्राइस पर. तर याला जर आपण पूर्ण व्हॅल्यूमध्ये काढलं की इथे बघा जीची व्हॅल्यू निघाली आपले 6.60, केईची व्हॅल्यू निघाली 24.1 आणि D2 एक्सपेक्टेड प्राइस निघाली 28.80. म्हणजे डिव्हिडंड इन 2 इयर जर बघितला तर तो किती येईल 28.80 रुपीजचा डिव्हिडंड आहे. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोच्या सर्व PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. हे जे अकाउंटच्या PDF आहे या अकाउंटच्या कोणत्या पण एक्झाममध्ये तुम्हाला कामात येणार आहे. तर ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून PDF घेऊ शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.